नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पना समृद्धी साडी आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, स्लीव्जला जो शोल्डरचा पफ असतो त्याचा आपण कटिंग बघणार आहोत. मापे प्रमाण आहेत उंची 11 इंच, दंडघेर 5.5, छाती 36. तर आपण आता पूर्ण उंची घेऊयात. स्लीव्जच्या अगोदर पूर्ण उंची 11, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवला, 12 इंच झाली. छातीचा चौथा प्लस अर्धा इंच हे मार्किंग करून घेऊयात. आणि हे आपण बरोबर 12 इंच मार्किंग करूया. आणि इथून खाली छातीचा 10वा भाग म्हणजेच 36चा 3.6 हे 3.6 खाली गेलो. आणि 2 इंचाचं मार्जिन सोडून इकडे 1 इंच सरळ ही क्रॉस लाईन आखून घेतली आपण. आता आपण याचे 4 भाग करूयात एकसारखे आणि पुढच्या आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊयात. हा सरळ 1 इंच घेतला. जो दुसरा येतो शोल्डरपासून दुसरा पॉईंट तिथं अर्धा, आणि हा खाली मुंड्याकडे जाणारा पाव आणि या शोल्डरकडचा पाव, अर्धा, पाव आणि पाव असे मार्किंग करून घेऊया. आणि हे फ्रेंच कर्वने असं आकार देऊन घेऊयात. बघा, तो मधला जो अर्धा इंचाचा होता त्याच्यावरून आपण आकार दिला. आणि हा शोल्डरला 1 इंच जिथं आपण सरळ आलो होतो तिथं घेतला. आता हे उलट्या साईडनी कर्व आपण ठेवलेला आहे. आणि हा पाव इंच आणि इकडचा पाव इंच जो मुंड्यापासून शोल्डरपासून पहिला हा पाव इंच आणि असं मार्किंग करून घेतलं. एकदम व्यवस्थित आलेलं आहे हे मार्किंग. आता आपण दंडघेर 5.5 आणि शिलाई मार्जिन 2 इंच. आता हे आपण मार्जिनची ही आपली फिटिंगची आहे आणि ही कटिंगची लाईन आहे. 2 लाईन आखून घेतलेल्या आहेत. आता आपण हे थोडंसं अर्धा इंचापेक्षा कमी आणि पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त हे मार्किंग करून, म्हणजे आपला हा जो घोळ येतो बाहीला फुल स्लीव शिवल्यानंतर स्ट्रेट लाईन जर आपण मार्किंग केलं, म्हणजे मार्जिन सरळ पकडले इथून, तर फुगा येतो आतमध्ये स्लीव्जला. तर हा असं हे थोडंसं आतमधून घ्यायचं, साधारण मध्यभाग जिथं आपला स्लीव मुंड्याचा येतो तिथून. आणि हे जसं आपण मार्जिन सोडून बरोबर सरळ मार्किंग करून घेऊया. आता आपल्याला फुगीसाठी जे शोल्डरला चुन्या आहेत, पफ येतो, त्याचा आपल्याला ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, हे मार्जिन सोडून शोल्डरपासून सरळ आखून घेतलं आपण, त्याचा मध्य काढला. आणि तिथून आपल्याला जेवढा पफ मोठा पाहिजे तेवढा आपण 3 इंचापासून 5-6 इंचापर्यंत घेऊ शकतो. तर मी साधारण 4-4.5 इंच घेतलेला आहे. आणि हा मध्यातून बघा तो फ्रेंच कर्वने आकार देऊन घेतला मी हा. आणि हे हाताने हा जॉईन करून घेतला आखून, म्हणजे जिथून मार्जिन आलेला आहे आपलं तिथून. आणि हा आतला मुंढा अगदी अर्धा इंचाने आतमध्ये येऊन एकदम व्यवस्थित फिटिंगला बसते ही स्लीव्जला अजिबात मुंड्यामध्ये चुन्या वगैरे येत नाही या पद्धतीने कटिंग केलं तर. आता आपण हे अस्तरचं कापड आहे याचं कटिंग करून घेऊयात. आणि ब्लाऊज पीस याच्यावरूनच ब्लाऊज पीसचं कटिंग करूयात. ही आपली कटिंगची लाईन कट करून घेतली आपण. आता बघा, हे शोल्डरला एक नॉच देऊया. आणि जिथून आपण चुन्या घेणार आहोत वरती तिथं पण एक नॉच दिला. आणि हे बघा, ह्या अशा छोट्या छोट्या अशा चुन्या घेऊ शकता तुम्ही दोन्ही बाजूला एकसारख्या.
जेवढा जास्त चुन्या घ्याल तेवढा मोठा पप येईल. म्हणजे जो साधारण हा 3.5-4 इंचाचा घेतला आहे मी. आता आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करूया. त्याच्या अगोदर आपल्याला हा आतला मुंडा आपला कट करायचा राहिलेला आहे. म्हणजे स्लीवचा पुढचा मुंड्याचा भाग हा कट करून घेऊयात. आणि इथं पण नॉच देऊन घेऊ. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा मुंड्याचा पुढचा भाग आहे. आता आपण मेन जे ब्लाऊज पीसचं कापड आहे त्याच्यावर अस्तरचं कापड ठेवून कटिंग करूयात. ब्लाऊज पीस हा व्यवस्थित डबल फोल्डमध्ये करून घेऊया. तर ब्लाऊज पीसची एकाच साईडला बॉर्डर आलेली आहे. हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे. एका साईडला एकदम मोठी बॉर्डर दिलेली आहे. तर हे थोडा रुंदीला कमी आहे. आपल्याला स्लीव्जला जॉईंट येईल तो आपण तो जॉईंट समोरच्या बाजूने देणार आहे स्लीव्जला. म्हणजे ते आपल्या एकदम हाताच्या खाली जाईल. म्हणजे दिसणार नाही, तो एकदम मुंड्याच्या खाली जाईल तो. बघा हा पुढचा भाग जिथं आपल्याला कमी येते कापड ते आपण पुढच्या बाजूला तो मुंडा ठेवणार आहोत आणि व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत. रुंदीला कमी आहे त्याच्यामुळं स्लीव्ज पूर्ण रुंदीमध्ये बसत नाही आपली. आपल्याला हा जॉईंट द्यावा लागणार आहे. तर आपण अगोदर कटिंग करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण जॉईंटला या कपड्यामधून जे शिल्लक राहिलेलं आहे मॅचिंगचं सेम तसंच या बॉर्डरमधून आपण कटिंग करून घेऊया. थोडासा फोल्ड येत होता हाताला, तो माझ्या जाणवला खालून की म्हणून तो सरळ करून मी हे कटिंग करून घेते. हात अजिबात उचलायचा नाही आहे, कारण हात उचलला तर कापड सरकून जाईल. हे कटिंग करून घेऊयात. आणि ही साईडला जी पट्टी निघाली आहे ती आपल्याला हा कमी पडलेला जो कपडा आहे तिथं आपल्याला सेम कलरचा जॉईंट देता येईल. आहे म्हणून ठीक आहे, बसतो याच्यामध्ये निघतो म्हणून देतो, नाहीतर वेगळ्या कलरचा दिला तरी तो दिसणार नाही, तो शिलाई मार्जिनमध्ये जाईल. आता हे कट करून घेऊयात. आपल्याला याचे लटकन पण बनवायचे आहेत मॅचिंगचे, म्हणून हा बॉर्डरचा कपडा काढून ठेवला आणि इथे जॉईंट देण्यासाठी पण आपण काढून ठेवला. या पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, याच पद्धतीचे कटिंग आणि स्टिचिंग पाहण्यासाठी समृद्धी साडी आणि बुटीकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.